तर तुम्ही याआधी कधी खरडा भेंडी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर एकदा नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मस्त झणझणीत ही भाजी तयार होते. त्यासाठी खरडा करूयात. तर इथे 10 ते 15 लसूण पाकळ्या, 7 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे आणि 10 ते 15 कढीपत्त्याची पाने घ्यायची आणि त्याचबरोबर 2 इंच आलं होतं, ज्याचे मी छोटे तुकडे तयार करून घेतले आहे. अर्धा चमचा कच्चं जिरं टाकायचं आहे आणि मूठभर आपल्याला यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या टाकायच्या आहे. स्वच्छ धुवून कवळ्या काड्या घ्यायच्या. एकदा नक्की ही ट्रिक तुम्ही ट्राय करा. या कोथिंबिरीच्या काड्यांमुळे या ठेच्याला चव खूप छान येते. पाणी न टाकता आपल्याला याचं असं वाटण बनवायचं आहे. आता हा पूर्ण ठेचा आपण या भाजीसाठी वापरणार नाही आहे. यापासून अजून 3 भाज्यांना आपण फोडणी देणार आहोत. तर काय करायचं, भेंडीच्या भाजीसाठी एक मोठी चमचा तेल गरम करायचं. यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे. जिरं मोहरी मात्र चांगलं फुलू द्यायचं आहे आणि मग यामध्ये 2 मोठे चमचे तयार केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आणि चांगला खरपूस होईपर्यंत मीडियम फ्लेमवर परतवायचा. आता यामध्ये ना मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून टाकलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घातली आहे. 2-3 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर ही भेंडी आधी चांगली परतवायची आणि मग झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे मंद आचेवर. मंद आचेवर ही भाजी छान शिजलेली आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा आणि पुन्हा परतवून 1 मिनिटाची याची मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आहे. अशी ही गरमागरम मस्त खरडा भेंडी रेडी झाली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि अजूनही चॅनलला लाईक फॉलो केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.